जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. याला जीवन ऐसे नाव. अतिशय वास्तव परिस्थितीचं वर्णन आहे. पॉझिटिव्हली आणि आनंदाने वाचा. स्वतःविषयीचा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन तयार करण्यासाठी खूप उपयोग होईल. उर्वरित आयुष्य आनंदाने जगा. त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. 60 नंतर अतिशय आनंदी आयुष्य जगण्यासाठी काय करावं लागेल याचा कानमंत्र पुढील काही मिनिटातच मी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. पण त्याआधी वास्तव काय ते बघूया. उतार वयातील वळणावर जे भावनिक जग अनुभवायला मिळतं, जी उपेक्षा पदरी येते आणि त्यावर मात कशी करायची याची मीमांसा चायनीज नॉव्हेलिस्ट झाओ डॅक्सिन यांनी त्यांच्या गेटिंग ओल्ड स्लोली या नॉव्हेलमध्ये अतिशय सुरेख पद्धतीनं केली आहे. त्यामध्ये स्वानुभवाच्या काही गोष्टी ॲड करून हे ऑडिओ अभिवाचन आणि व्हिडिओ प्रेझेंटेशन तयार केलं आहे. विचार करायला लावणारं हे लिखाण पटलं तर स्वीकारा, नाही पटलं तर डिलीट हा पर्याय आहेच तुमच्याकडं. माणसाची प्रवृत्ती अशी असते की उतार वयात स्वतःबद्दल वाजवीपेक्षा जास्तच आणि अनाठायी असा आत्मविश्वास त्याच्या ठायी निर्माण होतो. वास्तविक असं काहीच नसतं. उलट आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या भविष्यासाठी आपल्याच मनाची तयारी झालेली नसते. अशा इतर लोकांना सध्या काय भोगावं लागत आहे हे पाहण्यासाठी आपल्याला एकतर वेळ मिळालेला नसतो किंवा आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष तरी केलेलं असतं, किंवा मग बरेच वेळा आपली गोष्ट वेगळी आहे अशा भ्रमात आपण असतो. पण लक्षात ठेवा, वयाची 60 गाठल्यानंतर आयुष्याच्या वाटेवरील दिवे मंद होऊ लागतात. तुमच्या आधीच्या पिढीतील मंडळी आयुष्याच्या वाटेवर कधीतरी आणि कितीतरी आधीच हरवलेली असतात. पूर्वी आपल्यावर प्रेम करणारे लोक किंवा आपल्याला अतिशय प्रिय असणारे लोक बदललेले असतात, व्यवहारी झालेले असतात. कवी भा. तांबे यांच्या शब्दामध्ये, मावळत्या दिनकरा. तुमच्यापेक्षा लहान मंडळी ही त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर स्वतःचे भविष्य घडवण्यात दंग असतात. तुमच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात तुम्ही पण हेच केलेलं असतं. आणि तसे पण सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात तुम्हाला पण हे मान्य होईल की त्यांना स्वतःच्याच मुलांना योग्य दिशा देणं हेच मोठं आव्हान बनलेलं आहे. त्यामुळे त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही हे तुम्ही गृहीत धरायला पाहिजे. मुलं आपल्याला विचारणार नाहीत हे गृहीत धरा. म्हणजे मुलं आपल्याला विचारित नाहीत ही खंत मनाला कधीच वाटणार नाही. अमिताभचा बागबान बघितलाय ना, थोडासा तसाच प्रकार आहे. आयुष्याच्या या नाजूक वळणावर तुमच्या आयुष्यातील सहचर तुमच्या आधी तुमची साथ सोडून जाण्याची शक्यता असते. त्यानंतर जीवनात जी पोकळी निर्माण होते तिला सामोरं जाणं तसं सोपं नसतं. त्यामुळे एकाकी जीवन जगण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. जिथून तुम्ही निवृत्त झालात तेथे शक्यतो काम नसताना जाऊ नका. तसेच तेथे जावे लागले तर गेले ते दिन गेले अशा थाटात मी असताना इतके चांगले होते आणि आता फारच बिघडले अशा प्रकारचे बोलू नका. तसेच काम नसताना थांबून तेथील स्टाफचा वेळ घेऊ नका. त्यांच्या वेळेचा सन्मान करा. एक लक्षात ठेवा, समाज आता तुम्हाला विसरत जाणार आहे आणि त्यांच्या विसरण्याचा वेग हा तुमच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असणार आहे. तुमचा इतिहास कितीही उज्ज्वल आणि दैदिप्यमान असला तरी देखील, किंवा तुम्ही कितीही प्रसिद्धीच्या झोतात वावरले असलात तरी देखील आता ते दिवस राहिलेले नाहीत हे सत्य तुम्हाला स्वीकारावेच लागेल. वृद्धत्वाकडे जाताना तुम्ही सर्वसामान्य जनतेपैकी एक बनता हेही सत्य स्वीकारता आले पाहिजे. आयुष्यात स्वतःवरच समाजाचे लक्ष केंद्रित राहील अशी चुकून देखील अपेक्षा करू नका. पुन्हा एकदा कवी भा. तांबे यांच्या शब्दामध्ये, जन पळभर म्हणतील हाय हाय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील, असेच
तुमची पुढची वाट खास खळग्यांची आणि अडथळ्यांची असणार आहे. या वाटेवर ब्लड प्रेशर, डायबेटीस यासारखे किंवा अन्य मित्र भेटण्याची दाट शक्यता आहे. त्यांना नाही म्हणणं तुमच्या आवाक्याबाहेर असणार आहे. त्यामुळे त्यांना जेवढे मित्र मानाल तेवढे ते तुमच्यापासून दूर जातील. औषधे किंवा गोळ्या ज्यांच्या नशिबी लागल्या असतील त्यांनी त्या आनंदानं आणि नेमानं घ्या. शरीर जितकं चांगलं राखता येईल तेवढं राखण्यात कसलीही कसर पडून देऊ नका. पलंगावर आराम करण्याचे नव्हे तर पलंगाला बांधले जाण्याचे दिवस येतील, त्याचा स्वीकार करण्याची मानसिक तयारी करा. अनफॉर्च्युनेटली आपल्या आईवडिलांनी एका पलंगावर आपल्याला जीवनाची सुरुवात करून दिली होती. आयुष्यातील अनेक वळणांचा प्रवास पूर्ण करून आपण पुन्हा एकदा या पलंगावर पोहोचत आहोत. पण या वेळेला आईवडिलांचा मायेचा हात मात्र पाठीवर नसेल हे लक्षात ठेवा. सहज मिळालेली गोष्ट, उदाहरणार्थ आपल्याला मिळालेले संपूर्ण शरीर, याचे आपण महत्त्व जाणत नाही. तक्रार न करता आयुष्य जगायला शिका, म्हणजे आयुष्य जगणे अवघड वाटणार नाही. एक लक्षात ठेवा, वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षाच माणसाला जास्त थकवतात. छोट्या छोट्या गोष्टी, प्रॉब्लेम सोडून द्यायला शिका. प्रॉब्लेम सुटणारा असेल तर काळजी कशाला करायची, आणि प्रॉब्लेम सुटणारा नसेल तर काळजी करून काय उपयोग. द होल फिलॉसॉफी ऑफ लाईफ इज बेस्ड ऑन लेटिंग गो. वेन यू लेट गो, you create the space for better things to enter your life. Also, forgive others, not because they deserve forgiving, but because you deserve peace of mind. Regret nothing. Believe everything happens for a purpose and seek that purpose. Those who hurt you will eventually find themselves in trouble, and if you are lucky, God will let you watch. How people treat you is their karma. How you react is yours. आपल्याजवळ असलेले ज्ञान, अनुभव आणि कौशल्य याच्या आधारे थोडे पैसे घेऊन, कारण ज्यासाठी पैसे दिलेले असतात त्याला महत्त्व देण्याची सर्वसाधारण प्रवृत्ती असते. किंवा ते शक्य न झालं तर स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा, पैसे न घेता. कारण हा स्वतःला आनंदी, समाधानी आणि हेल्दी ठेवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. अर्थात यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट जात नाही ना, याची काळजी घ्या आणि म्युच्युअल रिस्पेक्टनं एकमेकांची वागा. एक लक्षात ठेवा, गरजेसाठी रिलेशन्स असता कामा नयेत. उलट रिलेशन्स हीच गरज असण्याचे हे दिवस आहेत. तुमच्या आयुष्यातील या अवघड वळणावरील वाटचालीत आर्थिक स्वातंत्र्य असले तर जीवन खूप सुसह्य होईल. उधळपट्टी करू नका, पण योग्य तो खर्च भरपूर करा. या वयामध्ये प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणं कधी थांबवायचं आणि किती पैसा आपल्याला पुरेल. इनफॅक्ट दिस इज $1 million क्वेश्चन, व्हेरी डिफिकल्ट टू आन्सर. बट रिमेंबर, द क्रेडिट बॅलन्स इन युअर बँक अकाउंट ॲट द टाइम वेन यू लिव्ह दिस वर्ल्ड इज द एक्सेस ऑफ द एफर्ट यू शुडंट हॅव मेड. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचे, मृत्यूची भीती वाटून देऊ नका. हे वाचताना सांगायला सोपं आहे, असं वाटणं साहजिक आहे. पण एक म्हणजे याला पर्याय नाही, आणि सांगतोय हे तुमच्याच फायद्याचं आहे हे लक्षात ठेवा. कदाचित सत्य आहे, तुम्हाला अपेक्षित असणारा उद्या हा उजाडणार नाही ही शक्यता नेहमीसाठीच गृहीत धरा. आज जरी मृत्यू आला तरी त्याला सामोरा जाण्यासाठी ज्याची मनाची तयारी असते त्याने खऱ्या अर्थाने यशस्वी आणि सुखी जीवन जगलेले असते हे नक्की. आत्तापर्यंत लिहिलेले वाचायला सोपे आणि प्रत्यक्षात आणायला अवघड आहे किंवा अवघड वाटेल. पण आवडल्यास आणि पटल्यास तुमच्या स्वतःच्या आयुष्यानुरूप एक सूत्र करा. हे वारंवार वाचा, उजळणी करा आणि लक्षात ठेवा, खरी मजा जगण्याची 60 नंतरच सुरू होते. हॅव फन यार, बी सिली. जगणे समजून घेण्याचे हेच खरे वय असते. याच वयात आपण स्वतःसाठी जगायचं असतं. आयुष्याच्या चित्रपटातील मध्यंतर होऊन गेलेले असते, पण याच वयात पावसात भिजावसे वाटणे हे मन अजून हिरवे असल्याचे लक्षण असते. पोरांचे मित्र व्हा, त्यांच्या मित्रमैत्रिणींचे आत्ताच्या भाषेत बडी व्हा, गॉसिप करा, शाळेची गेट टुगेदर ऑर्गनाईज करा, ट्रिपला जा
आणि एखाद्या पार्टीत मित्राबरोबर कॉलेजातल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला तर त्याची झिंग पण एन्जॉय करा. भरपूर चाला, जमलं तर जॉगिंग पण करा, सूर्यनमस्कार घाला, सिनेमे बघा, आजोबा आजी म्हणतील त्यांचे आजोबा आजी व्हा, मित्रमैत्रिणींना जपा, मैत्री जपा. डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण माथ्याआड गेलेले जिवलग परत कधीच दिसत नाही. लौटकर यादें आती है, वक्त नहीं. कुछ खास बात नहीं है मुझ में, बस मुझे समझने वाले खास होते हैं और ये मेरे दोस्त होते हैं. आनंदी राहायचे एकदा पक्के मनाशी बांधले की साठीचा घाट माथा म्हणजे पलीकडच्या उताराची सुरुवात नाही तर अलीकडील शिखर सर केल्याचा आनंद मिळू शकतो. खूप खूप आनंदी राहा, खूप खूप निरोगी राहा आणि तसे राहिलात तर हा जो अभिवाचनाचा खटाटोप केला आहे त्याचे सार्थक झाले असे मी मानेन. थँक्यू, टेक केअर अँड ऑल द बेस्ट.